हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण मँगोची मस्त समर कूलिंग ड्रिंक बनवणार आहोत. एकदम युनिक मस्त बनते ती आणि खूप छान मस्त मुलं आवडीने खातात. तर त्याच्यासाठी आपण एक घेतलं आहे कोकोनट किंवा नारळ. त्याचं आपल्याला वरचं कवर काढून त्याच्यातलं पाणी आपल्याला एका भांड्यात वेगळं काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण एका भांड्यात मस्त नारळ पाणी, खूप पाणी निघालं. आता आपण चमच्याने जे नारळातली मलाई आहे ती पण आपण वेगळी काढून घेणार आहोत एका भांड्यात, छोट्याशा भांड्यात. चमच्याने जर काढली तर पटकन निघते. तर अशा प्रकारे आपण मस्त मलाई काढून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये. आणि आपण आता मस्त मस्त थंडगार अशी ड्रिंक बनवणार आहोत, जी खूप शरीराला आतून थंडावा देते आणि मस्त टेस्टी पण लागते, यम्मी पण लागते. तर अशा प्रकारे आपण मस्त मलाई काढून घेतलेली आहे. तर आता एक आपण मँगो कट करून घेऊया त्याच्यासाठी आधी. तर मँगोचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. त्याच्यासाठी मी आधी कट करून चमच्याने जो आपला गर आहे तो वेगळा करून घ्यायचा सालीपासून आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. एकदम सिंपल रेसिपी आहे, मस्त. आणि गरमीमध्ये तुम्हाला काही खावंसं नाही वाटत तर मग ही ड्रिंक बनवा, मुलं आवडीने खातील. खूप त्यांना म्हणजे आवडेल अशी ड्रिंक होते. तर अशा प्रकारे आपण मस्त तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ते छोटे छोटे तुकडे म्हणजे पीसेस छोटे छोटे बनवणार आहोत आपण त्याचे. अशा प्रकारे आपला मँगो आता कट झालेला आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात जी आपण मलाई वेगळी काढून ठेवलेली ती आपण ॲड केलेली. त्यानंतर नारळाचं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण आता मस्त मँगो कट केलेला टाकून घेऊया आणि आपल्याला मिक्सरमध्ये तो मस्त असा थंडगार असा ज्यूस बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला आईस क्यूब आवडत असेल तर आईस क्यूब टाकू शकतात तुम्ही. तर अशा प्रकारे आपला मस्त मँगो ज्यूस बनलेला आहे. त्याच्यात आपण सब्जा ॲड केल्या आहे. सब्जेच्या बिया ज्या मी 1 तास आधी भिजवल्या होत्या त्या, आणि त्यानंतर हनी ॲड केलेलं आहे. तर हनी नक्की ॲड करा, कारण त्याशिवाय थोडंसं स्वीटनेस येणार नाही. मँगो तसं गोडच असं 1 चम्मच हनी घातलं तरी सफिशियंट आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही शुगरही घालू शकता. त्यानंतर मी घातला आहे मस्त रात्री भिजवत घातलेला गोंद कतिरा, जो शरीराला आतून मस्त थंड ठेवतो. हा गोंद कतिरा खूप खूप मस्त ताकद देतो शरीराला आणि हेल्दी पण असतो. त्यानंतर आता आपण जे नारळमधनं मलाई काढून घेतली होती त्या नारळात आता आपण मस्त मँगो ज्यूस टाकूया आणि त्यानंतर जे आपण अजून एक मँगो घेऊन त्याचे तुकडे केलेले त्याचे पीसेस आपण मस्त नारळात घालून घेऊया. आणि वरून मस्त असं तुम्हाला डेकोरेशन करण्यासाठी मस्त थोड्या सब्जेच्या बिया आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया आपण आणि मस्त आपली अशी थंडगार अशी ड्रिंक रेडी आहे. अशा प्रकारे तुम्हाला आवडली तर नक्की नक्की ट्राय करा. बाय बाय गाईज, एन्जॉय.